हॅलो ऑल. आपला सब्जेक्ट आहे ऍडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट आणि त्यातला आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केला होता कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स. आज आपण त्यातला थर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत. केस आहे वेन वर्किंग कॅपिटल इज गिवन. लेट अस अंडरस्टँड द प्रॉब्लेम. Atul Enterprises wants to introduce a new product. Well estimated sales life of 5 years. Then the manufacturing equipment will cost 5 lakh with the scrap value 30,000 at the end of 5 years. The working capital requirement is 40,000 which will really realized after 5 years. The annual cash inflow and PV factor, that is present value factor, is 10%. The depreciation to be charged under the straight line method. First thing to be discussed, that is depreciation. आता डेप्रिसिएशन करण्याच्या दोन मेथड्स असतात. त्यातली फर्स्ट मेथड आहे स्ट्रेट लाईन मेथड. म्हणजेच काय, तर सेम व्हॅल्यू प्रत्येक वर्षी डेप्रिसिएट होत जाते. म्हणजेच काय, तर आता इथे स्ट्रेट लाईन मेथडमध्ये 1 लाख जे डेप्रिसिएशन दिलेलं आहे, फर्स्ट इयरला डेप्रिसिएशन 1 लाख, सेकंड इयरला 1 लाख, थर्ड इयरला 1 लाख. सो इथे जितके काही इयर्स दिलेले असतील त्या इयर्सना डेप्रिसिएशनची अमाऊंट जी आहे ही सेम राहते. इट इज स्ट्रेट लाईन मेथड, की प्रत्येक वर्षी सेम अमाऊंटने डेप्रिसिएशन होत जातं. सो इथे आपल्याला स्ट्रेट लाईन मेथड यूज करायची आहे. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन सेकंड मेथड सांगून ठेवते. सेकंड मेथड इज रिटन डाऊन व्हॅल्यू मेथड, की ज्याच्यामध्ये डेप्रिसिएशनच्या व्हॅल्यूज ह्या चेंज होत जातात. म्हणजे पर्सेंट जर दिले असतील, पर्सेंटेज विल बी द सेम, बट पर्सेंट काढण्यासाठी ज्या काही व्हॅल्यूज आहेत ह्या दरवर्षी पुढे पुढे चेंज होत जातात. इथे आपल्याला स्ट्रेट लाईन मेथड अप्लाय करायची आहे. म्हणजेच प्रत्येक वर्षी सेम अमाऊंट डेप्रिसिएशन तुम्हाला लेस करायचं. आर यू गेटिंग दिस? नेक्स्ट, टॅक्स पेएबल सॉरी टॅक्स ऍप्लिकेबल इज 40%. टॅक्सचे पर्सेंटेज दिले 40%. इव्हॅल्युएट द प्रपोजल अंडर द व्हेरियस अल्टरनेटिव्ह. इथे आपल्याला हे प्रपोजल आपल्याला चेक करायचं आहे. वेगवेगळ्या अल्टरनेटिव्ह मध्ये इव्हॅल्युएट करून घ्यायचं आहे. आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट, we will see the computation of PV of cash outlay. जो काही आपला कॅश आउटले आहे तर त्याचा प्रेझेंट व्हॅल्यू किती येतं हे आपल्याला बघायचे. ते आपण कशी कॅल्क्युलेट करणार आहोत, तर फर्स्ट विल सी इनिशियल इन्व्हेस्टमेंट. सी प्रॉब्लेम मध्ये त्याने दिलंय इनिशियल इन्व्हेस्टमेंट, द मॅन्युफॅक्चरिंग इन्व्हेस्टमेंट विल कॉस्ट 5 लाख. इनिशियल इन्व्हेस्टमेंट त्याची किती आहे, तर 5 lakhsची दिलेली आहे. आणि त्यांचं वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट किती आहे, तर 40,000. सो इनिशियल इन्व्हेस्टमेंट 5 लाख प्लस त्यांचं वर्किंग कॅपिटल आपल्याला 40,000चं दाखवावं लागेल. सो टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला लक्षात येईल. इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज 5 लाख प्लस ऍडिशनल वर्किंग कॅपिटल. सो टोटल कॅश आउटले आपला जातोय 5,40,000. इथे आपल्याला टोटल कॅश आउटले मिळालेला आहे. नेक्स्ट, आता पुढे आपल्याला 5ही वर्षांसाठी कॅल्क्युलेशन हे करून घ्यायचंय. आता हे आपण कसं करू? सी, इथे मी एक टेबल तयार केलंय. त्या टेबलमध्ये फर्स्ट कॉलम आहे इयर, सेकंड कॉलम आहे कॅश इनफ्लो. कॅश इनफ्लो आलेली सगळी कॅश. इथे पुढचा कॉलम आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन स्ट्रेट लाईन मेथडने दिलंय, त्याच्यामुळे 5ही वर्ष सेम अमाऊंट डेप्रिसिएशनची येणार आहे. पुढचा कॉलम आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स. आता प्रॉफिट बिफोर टॅक्स आपण कसं करणार, आता इथे मी 1 - 2 दिलंय. 1 - 2 म्हणजेच काय, तर इथे कॉलम्सना मी काही नंबर्स टाकलेले आहेत. कॅश इनफ्लोला 1, डेप्रिसिएशन सेकंड, प्रॉफिट बिफोर टॅक्स थर्ड, टॅक्स फोर्थ, कॅश इनफ्लो आफ्टर टॅक्स फिफ्थ, पीव्ही फॅक्टर सिक्स्थ अँड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो सेव्हन्थ. सो इथे कॉलम्स मध्ये आपल्याला कुठेही
गोंधळ होऊ नये यासाठी मी वरती नंबर्स टाकलेत. सो नंबर्सने आय गेस इझिली इथे लक्षात येईल. आय होप. प्रॉफिट बिफोर टॅक्स कॅल्क्युलेट करून घेऊया. 1 - 2 म्हणजेच काय, तर कॅश इनफ्लो मायनस डेप्रिसिएशन. आता फर्स्ट इयरचा कॅश इनफ्लो आहे 2,50,000 मायनस डेप्रिसिएशन 1 लाख. सो अवर प्रॉफिट बिफोर टॅक्स इज 1,50,000. आपण काय केलंय इथे, तर 2,50,000 मधून 1 लाख हे लेस करून घेतले. सेकंड इयर साठी सुद्धा सेम तसंच. सेकंड इयरचा कॅश इनफ्लो आहे 3 लाख मायनस डेप्रिसिएशन 1 लाख. सो युअर प्रॉफिट बिफोर टॅक्स इज 2 लाख. असे आपण 5ही वर्षांचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. 3,75,000 मायनस 1 लाख. आन्सर 2,75,000. नेक्स्ट 3,60,000 minus 1 lakh, 2,60,000. 2,25,000 minus 1 lakh. Answer is 1,25,000. इथे आपल्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स हा 5ही वर्षांचा मिळालेला आहे. नेक्स्ट इज पुढचा कलम आहे टॅक्स 40%. आता हा टॅक्स जो दिलेला आहे, टॅक्स ऍप्लिकेबल आहे 40%चा इन्कम टॅक्स. आता हा टॅक्स आपण कशावरती कॅल्क्युलेट करणार आहोत, तर जो प्रॉफिट बिफोर टॅक्स आलेला आहे. बिफोर टॅक्स याचा अर्थ टॅक्स अप्लाय केलेला नाहीये. सो ह्या प्रॉफिट बिफोर टॅक्स वरती 40%चा प्रॉफिट आपल्याला काढायचा आहे. सो 1,50,000 त्याच्यावरती ऑन दॅट 40%, 1,50,000 वरती आपण 40% कॅल्क्युलेशन करून घेऊया. सो 40% ऑन 1,50,000 अँड द आन्सर इज 60,000. 1,50,000 वरती 40% आपण पर्सेंटेज काढून घेतलेत. आन्सर येते 60,000. 5ही वर्षांचं सेम. पुढे 2 लाख, 2 लाखावरती 40%, 40% ऑन 2 लाख अँड द आन्सर इज 80,000. नेक्स्ट 40% ऑन 2,75,000 अँड द आन्सर इज 1,10,000. Next is 40% on 2,60,000 and the answer is 1,04,000. 40% on 1,25,000 and the answer is 50,000. 1,25,000 वरती 40% काढलेत, 50,000. इथे आपल्याला टॅक्सेशनचा कॉलम जो आहे हा कम्प्लीट झालाय, टॅक्स 40%. पुढचा कॉलम आहे कॅश इनफ्लो आफ्टर टॅक्स. आता जो काही कॅश इनफ्लो होता तो टॅक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर किंवा त्याच्यावरती टॅक्स इम्पोज केल्यानंतर किती असेल. मग कॅश इनफ्लो आपला फर्स्ट इथे कॉलमला आहे कॅश इनफ्लो. सो फर्स्ट मायनस फोर्थ कॉलम. चौथा कॉलम म्हणजे कोणता, तर टॅक्सचा. सी हिअर. सो आपल्याला कॅश इनफ्लो मधून फर्स्ट इयरचा कॅश इनफ्लो आहे 2,50,000. याच्यातून पहिल्या वर्षाचा टॅक्स हा लेस करायचा आहे. टॅक्स किती आहे, 60,000. सो 2,50,000 मायनस 60,000 अँड आन्सर इज 1,90,000. इथे आपण काय केलं, कॅश इनफ्लो 2,50,000 मायनस टॅक्स 60,000 लेस करून घेतला, फायनल आन्सर मिळालं. पुढच्या सेकंड इयर साठी 3 लाख मायनस 80,000 अँड द आन्सर इज 2,20,000. नेक्स्ट 3,70,000 मायनस 1,10,000 अँड आन्सर इज 2,65,000. फोर्थ इयर साठी 3,60,000
minus 1,04,000. Answer is 2,56,000. Last year, 2,25,000 minus 50,000. Answer is 1,75,000. इथे आपला कॅश इनफ्लो आफ्टर टॅक्स कम्प्लीट झालाय. सी, आता इथे आपल्याला पुढच्या कॉलम मध्ये पीव्ही फॅक्टर लागणार आहे. त्यासाठी आपण बघूया. प्रॉब्लेम मध्ये इयर पीव्ही फॅक्टर ऑलरेडी दिलेला आहे. कॅश इनफ्लो आपला मगाशीच यूज करून झालाय. आपला पीव्ही फॅक्टर प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. ऍज इट इज 5ही वर्षांचे पीव्ही फॅक्टर आपण तिथे नोट डाऊन करून घेऊया. इथे 10%चा पीव्ही फॅक्टर काढलेला आहे. जर प्रॉब्लेम मध्ये दिला असेल तर आपण जसा आहे तसाच यूज करणार आहोत. नसेल तर आपल्याला 10%चा पीव्ही फॅक्टर हा काढावा लागेल. आत्ता दिलेला आहे पीव्ही फॅक्टर, सो आपण तोच रेकॉर्ड करून घेऊया. 109. ती प्रॉब्लेम मध्ये दिलेला पीव्ही फॅक्टर आपण रेकॉर्ड करून घेतलाय. लास्ट कॉलम पीव्ही मीन्स प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो. आता ह्या कॅश इनफ्लोचा प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता हा आपण कसा काढणार? इथे कॉलम नंबर 5 इंटू कॉलम नंबर 6. म्हणजेच काय तर कॅश इनफ्लो आफ्टर टॅक्स जो आलाय तो मल्टिप्लाइड बाय पीव्ही फॅक्टर जो दिलेला आहे तो, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करून घ्यायचंय. मग आपल्याला मिळेल प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो. सो 1,90,000 इंटू 0.909. मल्टिप्लिकेशन करून घेऊया. आन्सर येत आहे 1,72,710. पुढच्या वर्षासाठी 2,20,000 इंटू 0.826. दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 1,81,720. थर्ड इयर साठी 1,99,015. फोर्थ इयर साठी 1,74,848. And last 1,08,675. इथे आपला पीव्ही म्हणजेच प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो झालाय. हे काढण्यासाठी आपण काय काय कॉलम यूज केले तर कॅश इनफ्लो आफ्टर टॅक्स इंटू पीव्ही फॅक्टर दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलंय. आता आपण इथे काय करूया तर जो पीव्ही फॅक्टर आलेला आहे त्याची एक टोटल ऍडिशन इथे करून घेऊ. येस, इथे ऍडिशन आपली झालेली आहे. टोटल येते 8,36,968. आता इथे आपल्याला 5 वर्षांचं कॅल्क्युलेशन तर आपलं करून झालं. आता फायनली कॅल्क्युलेशन आपल्याला काय करायचंय तर प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ऑल कॅश इनफ्लो. आता प्रेझेंट व्हॅल्यू जी आलेली आहे इथे जे आपण ऍडिशन केलेली आहे ती आपल्याला इथे कॅल्क्युलेशनला घ्यायची. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ऑल कॅश इनफ्लो 8,36,968. 8,36,968. इथे आपल्या कॅल्क्युलेशनला त्याची ऍडिशन घेतली. ऍड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ सॅल्वेज व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचंय तर सॅल्वेज व्हॅल्यू सी प्रॉब्लेम मध्ये सॅल्वेज व्हॅल्यू जेव्हा दिलेली असेल, सॅल्वेज म्हणजेच काय तर स्क्रॅप व्हॅल्यू.
स्क्रॅप व्हॅल्यूजला सॅल्वेज व्हॅल्यू असंही म्हटलं जातं. दोन्ही साधारण सेम अर्थाचेच शब्द आहेत. सो आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे. द मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट विल कॉस्ट 5 लाख विथ स्क्रॅप व्हॅल्यू. दॅट स्क्रॅप व्हॅल्यू इज युअर सॅल्वेज व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू आहे 30,000 ॲट द एंड ऑफ 5 इयर्स. 5व्या वर्षाच्या शेवटी इथे कॅल्क्युलेशनला जे दिलेलं आहे 30,000ची सॅल्वेज व्हॅल्यू आहे. आता त्याचा प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर आपल्याला काढून घ्यावा लागेल. मग तो कसा करणार? तर 5व्या वर्षाचा जो काही पीव्ही फॅक्टर आहे त्याने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो 30,000 ऑलरेडी गिव्हन इन प्रॉब्लेम आणि 5व्या वर्षाचा पीव्ही फॅक्टर सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. इथे आपण कॅल्क्युलेशनला घेतला आता 0.621. सो 30,000 इंटू 0.621 इथे आपल्याला मिळेल प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ सॅल्वेज व्हॅल्यू ऑर स्क्रॅप व्हॅल्यू. मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 18,630. दोघांचं कॅल्क्युलेशन केलं. आता प्रेझेंट व्हॅल्यू प्लस स्क्रॅप व्हॅल्यू दोघांची ऍडिशन आपण इथे करून घेऊया. ऍडिशन येते 8,55,598. आपण दोघांची ऍडिशन इथे करून घेतली. लेस लेस प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश आउटफ्लो. मुळात आपण आता इथे कॅल्क्युलेशनला सगळा इनफ्लो घेतला होता. कॅश इनफ्लो, प्रेझेंट व्हॅल्यू, त्याच्यामध्ये सॅल्वेज व्हॅल्यू ऍड करून घेतली. या टेबलमध्ये सुद्धा सगळा कॅश इनफ्लो आपण कॅल्क्युलेट करून घेतला. आता इनफ्लो आपल्याला कळलाय की टोटल कॅश इनफ्लो येतोय 8,55,598. आता यातून काय करायचंय तर आपल्याला जो काही कॅश आउटले होता म्हणजेच कॅश आउटफ्लो होता. कॅश इनफ्लो म्हणजे कॅश येते आणि कॅश आउटफ्लो म्हणजे काय तर कॅश जाते. आता इथे कॅश आउटले म्हणजेच कॅश आउटफ्लो किती होता? 5,40,000. आपण इनफ्लो मधून आउटफ्लो लेस करून घेऊया. कॅश आउटले 5,40,000. मग आपल्याला फायनल आन्सर इथे मिळेल की ऍक्च्युली कॅल्क्युलेशन किती येतं. सो 8,55,598 minus 4,40,000. And the final answer is 3,15,598. हे आपलं फायनल आन्सर जे आहे हे मिळालेलं आहे. आणि इथे आपला प्रॉब्लेम हा कम्प्लीट झालाय. याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल दिलेलं होतं. त्याच्यानंतर इथे स्क्रॅप व्हॅल्यू सुद्धा दिलेली होती. फर्स्ट इनिशियल स्टेजला आपण काय इथे केलंय तर कॅश आउटले आधी काढून घेतला. कॅश आउटले म्हणजेच कॅश आउटफ्लो. देन आपण 5ही वर्षांसाठी या ज्या पीव्ही व्हॅल्यूज आहेत प्रेझेंट व्हॅल्यूज ह्या कॅल्क्युलेट करून घेतल्या. अँड देन फायनली इनफ्लो मधून आउटफ्लो हा लेस करून घेतला. आणि इथे आपला प्रॉब्लेम हा कम्प्लीट झाला.